तर गावाल्यानो आमच्या गावची होळी गावहोळी उभी करतो। तर चला सगळ्यात मोठा कातरगडा लावतात। धरूक लाग असा ना विवेका
फिरवा आता होळी तर उभी करून झालेली असा आणि ठेचून पण घेतलेली असा आणि आता ही कातरकडी असत ती लावूची असत तर कातरकडी लावूचं कारण एकच तर वाऱ्यान आणि वजनान इकडे तिकडे जात नाही म्हणून तरी कातरकडी लावूची असत तर कातरकडी गावकरी मंडळी लावून घेतात मेळेदारांसहित सगळे असत तर गावाला होळी उभी करून झाली आहे आणि आता सगळेजण चालले घराक तर चला आपण पण जाऊया घराक कारण आपली पण वाडीची होळी आणूची ही गाव होळी आहे तर गाव होळी उभी करून झालेली असं गावाला ही नारायण काकाने बघलेली होळी आहे हे आमचे नारायण काका तर त्यांनीच बघितलेली होळ तर किती फूट आहे ती कमेंट करून नक्की सांगा ही बघा हैसून किती फूट आहे तर 62 फूट होळी आहे आणि गेल्या वर्षी किती होती गेल्या वर्षी 55 होती ना म्हणजे यंदा जरा जास्त मोठी आहे गेल्या वर्षी छोटी होती यावर्षी मग काय लवकर येऊ नाही गावाला तब्येत बरी नाही ना त्याच्यामुळे तर होय तर चला तर गावाला चव्हाट्यावरची होळी हाणून घातली तर आता आमच्या वाडीतली होळी घालूची आहे आणि संध्याकाळनंतर आमका जाऊचा कुळाच्या मांडावरती आणि थैसून उद्या
चव्हाट्यावरती येतले. तर आता आपण जाऊया होळी आणूक. वाडीतले सगळे पोरगे निघाले होळी आणूक. तर मी पण असे. तर चला सगळेजण पुढे असत आणि मी असे मागे. तर चला जाऊया आता आपण होळी आणूक रानात. तर पोरगे असत पुढे. तर चला. तर तो आमचं शिंगोबा आणि सगळेजण शिंगोबाच्या खालती शिंगोबाग जाऊच्या वाटेने जाता वरती जंगलात आणि ते होळी तोडतला. भरपूर जण पोरगे असत. तर चला बघूया केवढी मोठी होळी तोडतात ते. वाडीतली होळी छोटीच असतं, जास्त मोठी नसतं. गावाची होळी मोठी असतं, गाव होळी म्हणतात ती का. आणि पूर्ण गावातली लोक असतात त्याच्यामुळे ती होळी मोठी असतं. आणि ही छोटी असतेली वाडीची होळी. तर चला. ही करंदा आणि करंदाची फुलं नेमकं काही गावली काय माहिती. करवंद वा वा वा. हा बघा असं करवंद. चला धमाक झाला. जास्त वरती नाही इला धमाक लय झाला. डोंगर चढायची सवय मोडली बाबल्या. धमाक झाला. तोरणा खाता काय बघते करंदा खाता. हा बघा करवंद. आगे बढव. ही मोठी आहे ती नाही ती मोठी. पांड्याचं सगळं माहिती आहे. खय होळी आहे काय आहे खय गावतली. तर पांडवाचा मोरको आहे. अमित पण इलो आहे. आणि हे बघा ही मंडळी दमलेली मंडळी पाठी आहे. आणि हे वारल्यातले फणस फणसावर फणस. तर गावाला वाडीत घालूसाठी ही होळी काढला. बघू शकतात आता पांडवाचा तोडता आहे. खाली नेल्यावर दाखवता. हॅलो मत मुळात ना. ते काय नाही पण आता तोडलेलं आता. पुराडीन ढकल नाही लांब रे. पाठी इकडे उलटा नेडा मारतो कसं असं मारल्यावर असते. आता काय गावाला 3:30 वाजता गेला आणि आता वाजले 5:30. तर 2 तास लागले आमका होळी आणूक. नमस्कार मित्रांनो, मी उमेश परवाणी ओमी बाबा ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत असतं. तर मित्रांनो आता मी चाललं आहे देवळात आमच्या. आणि देव चव्हाट्यावरती जातात. पहिले करांच्या मांडावरती जातले, त्याच्यानंतर मग उद्या जातले चव्हाट्यावरती. तर देवांका कुळाच्या मांडावरती सोडूसाठी आम्ही चाललो. तर चला तुम्ही पण माझ्यासोबत. तर गावाला ना आमच्या तलावाचं व्ह्यू बघा. आता जरा 7 वाजले आहेत. तर एवढा हा आणि हय आमचं असं मंदिर आणि ढोलांचे आवाज येतात. तर चला जाऊया मंदिराकडे. तर गावाला ना आता आम्ही पोचलो गावठणवाडीच्या गेटवरती. आणि मला व्हिडिओ करूक नाही भेटलो कारण टेम्पो मी चालवत होते आणि टेम्पोवरती आम्ही लाईट लावलेलो आणि टेम्पो पुढे होतो.
आणि देवांक लाईट दाखवत मी येत होतो, त्याच्यामुळे मला काही व्हिडिओ करून भेटलो नाही. डायरेक्ट मी गावठणवाडीच्या गेटवरनं व्हिडिओ करतो, तर तो तुम्ही बघा. तर चला देव येतो. पावणादेवी माते की जय. हर हर महादेव. आणि ढोलांच्या जल्लोषात आई पाहुण्याचं स्वागत गावठणवाडीच्या गेटवरती झालं. आणि गावठणवाडीचे तरुण मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी एक विद्युत रोषणाई आणि फटाक्यांच्या आतषबाजीत पाहुणाई आईचा गावठणवाडीच्या गेटवरनं स्वागत केले. तर चला जाऊया आता पुढे. तर गावाला सकाळी आम्ही गावाची होळी घातला चव्हाट्यावरती. आणि दुपारी आमची होळी हाणून ठेवला. आणि त्याच्यानंतर मी गेले मंदिरात, कारण देव चव्हाट्यावर जावतले. आणि आज वस्तीक रवतले कुळकरांच्या मांडावरती, म्हणजे गावठणवाडीत मांडा त्या मांडावरती. आणि उद्या देव चव्हाट्यावर येतले. त्यासाठी मी तिकडे गेले. आणि गावठणवाडीच्या गेटवरनं देव आतमध्ये गेले आणि मी इले घरात, कारण आमच्या पण वाडीतली होळी घालूची होती, कारण होळी हाणून ठेवलेली होती. तर घरा गेले आणि वाडीत गेले. तर वाडीतल्या सगळ्या मंडळींनी वाडीतल्या होळी घालून झालेली होती. तर ती होळी तर तुमका दाखवूक नाही भेटली. गेल्या वर्षीचो एक होळीचो ब्लॉग असा वाडीतल्या होळीचो, तर तो पण बघा तुम्ही नक्की जाऊन. आणि व्हिडिओ आवडलो असत तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि चॅनलवर जर कोण नवीन असत त्यांना सबस्क्राईब करा. तर भेटाया अशाच एका नवीन व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.